स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत 60 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 ने रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय। युवराज सुरेश जानवलकर आणि यश सुरेश जानवलकर अशी आरोपींची नावं आहेत। फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडून फ्युचर स्टॉक मार्केट ॲनालिसिस या नावानं पैसे गुंतवून घेत आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रायगड जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2चं पथक रायगड येथे रवाना झालं। खोपोली आणि नेरूळ परिसरातून दोनही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना अंबड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। ही कारवाई संदीप कर्णिक, चंद्रकांत गवळी व संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे हेमंत तोडकर, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी आणि सुनील खैरनार यांनी केली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।